नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन नमस्ते नमस्ते लोकनाथाय नारायण नमस्ते राजाधिराज भगवान श्री पांडुरंगाय श्री ज्ञानेश्वर महाराज सज्जनानंद नमस्कार करून संत श्रेष्ठ श्री सीताराम महाराजांच्या
संसाराच्या बंधनातून सोडविण्याचा उपाय सांगणाऱ्या अभंगाचा विचार आज आपण करायचा. आणि या अभंगाचा प्रतिपाद्य विषय आहे की संसाराच्या बंधनातून सोडवण्याचा मार्ग. बरं का, तर तुम्ही आम्ही संसाराच्या बंधनामध्ये आहोत ही मात्र त्रिवार गोष्ट सत्य आहे, पण आपण कोणी मानायला तयार नाही की आम्ही संसाराच्या बंधनात आहोत म्हणून. आणि जर आम्ही संसाराच्या बंधनात आहोत असं जर आम्हाला समजलं असतं तर आम्ही त्याच्यातून सुटण्याचा आम्ही प्रयत्न केला असता, पण आम्ही प्रयत्न करीत नाही. आमची म्हणजे रे माझ्या मागल्या चाललंय. बरं का, पावला पावलाला अपमान संसारामध्ये सहन करायला लागतो, तर त्याच्याबद्दल आपल्याला काय फिकीर नाही आहे. बरं का, तेव्हा ही गोष्ट तर नक्की खरी आहे की आपण संसाराच्या बंधनामध्ये आहोत. असं आहे. आमचे भगवान शंकराचार्य सांगत असतो, संसार कारागृह मोक्षमिच्छं रयोमयं पादनिबंध संकलम. संसाराच्या कारागृहामध्ये तुम्ही आम्ही सगळे आहोत. बरं का, आणि लोकवासना, बरं का, अर्थाची वासना आणि पुत्र वासना याच्या 3 शृंखला आहेत त्याच्यामध्ये. बरं का, संसार कारागृह मोक्षमिच्छं रयोमयं पादनिबंध संकला. बरं का, वदन्ति तज्ज्ञा पटु वासनात्रयम्. या 3 वासना आहेत. लोकवासना, बरं का, लोकवासना प्रपंचाची वासना अशा प्रकारची आहे. पुत्र वासना वगैरे, पत्नीची वासना, हे सगळ्या वासना त्याच्यातली आलेल्या आहेत. त्याचा अंतर्भाव त्याच्यामध्ये आहे. कोणी कुठे गुंतून जातो, कोणी कुठून जातो. म्हणून या शृंखला तोडण्याकरता आपला प्रयत्न असला पाहिजे. संसार हा कारागृह आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्या अंतःकरणामध्ये ज्या वासना आहेत संसाराच्या संबंधाच्या त्या शृंखला आहेत. वदन्ति तज्ज्ञा पटु वासनात्रयम्. बरं का, योस्वात विमुक्तो समुपैति मुक्ती. तो तोडून टाकतो, त्या संसाराच्या बंधनातून पार होऊ शकतो. म्हणून आपल्याला ते करणं आहे. तर ह्या वासना तोडायचं म्हणजे काय साधी सुधी गोष्ट नाही ना. दैवेशा मयि मम माया दुरतया माम ये प्रपद्यन्ते मायाम एतांतरन्ति ते. भगवान म्हणतात ती जी माझी माया आहे मग ती कठीण करते आहे. कोणी त्याच्यापासून तळून जाऊ शकत नाही. बरं का, एकच मार्ग आहे, फक्त माझं जे बदल करतील ते मात्र करतील. असं आहे. तर तुमचं आमचं कसं काय, पावला पावलाला आमचा देव बदलतो, पावला पावलाला आमची साधना बदलते. असं आहे. कोणी सांगितलं की तो देव लवकर पावतो तर आम्ही तिकडे धावतो. कोणी बोलला वनी लवकर पावते तर वनीला धावतो. असं आहे. पण हे आम्हाला समजत नाही की सगळ्या देवांचा बाबा आमचा पंढरीचा राजा आहे म्हणून. तो सगळ्या देवांचा बाबा आहे. त्याला आपण जर आपलासा केला तर तो आपलासा होतो, असा अर्थ आहे. एक राजा देवीचा भक्त, विजय राजा असा ते देवीचं भजन करायचं. आता तो राजा होता, मंदिर सोन्याचा होता त्याचा पूजा चालली होती त्यांची. शिवोपचारिक पूजा करत होता तो मोठ्या थाटाने. वाटेल ते वस्तू उपचार देवाला देवीला देत होता तो. तर तिथे वारकरी आला फाटका, धोतर वगैरे फाटलेला साधा सुद्धा आपला बघतो. बिचाराचा थाट चाललाय राजाचा देवीची सेवा करण्यामध्ये, चांगली गोष्ट आहे असं मनात म्हणतो. पण त्याच्यामध्ये थोडी मोठापणा वाढला. तो त्या वारकऱ्याला बघतो, तुम्ही पंढरीचे पांडुरंगाचे भक्त. म्हणतो हो. माझा थाट आहे का तुमच्या देवाचा, असं आहे का तुमचं मंदिर सोन्याचा. तर तो वारकरी होता, तर त्याचा शाभिमान जागृत झाला. तो बोलतो, राजेन सांगू का तुम्हाला, तुमचं या एवढं छोटंसं मंदिर सोन्याचं आहे, माझ्या देवाचा सारा पंढरपूर सोन्याचा आहे. आणि जी तुम्ही देवी पूजा करता ना, ही देवी तिथे झाडू मारायचं काम करते त्या मंदिरात.
आणि तसं नसलं तर तसं नसलं तर गोली हाल ना. तो बोलला, आखरी बोलला गोली हाल मला, तसं तर नसतं तर. चला मग निघाले ती पण आठ होती निघाली. तुम्हाला सांगू मोठ्या याच्यात आवेशात ह्याला ठार करायचं म्हणून. तसं जर नसेल तर तुम्हाला सांगू देवाला काय नाही करता येत सांगा. काय नव्हे करिता, काय नव्हे करिता, देवाला प्रार्थना केली त्याने. देवा तुला काय करता येणार नाही सांग ना. आता माझी लाज राखा तुम्ही, पंढरपूर सोन्याचा बनवा बस. त्या संत करून सीता सकल कामोपशांता, परमात्मा परवता दुरी नाही. देव थोडा दूर आहे, इथे राहतो इथे राहतो इथे. असा तुका म्हणे काय सांगतो पांघानी पण तो असं बोलतो. देवाला पण नव्हतं तुकाराम महाराजांच्या पाचवीला शिजवायला. ते कुठे भजनाला जायचे पण घरात काहीच नाहीये. पण काय बरेच दिवसातून आले ते रागावली पत्नी बोलली तुम्ही लग्न कशाला केलं म्हणून. देवाला पण देऊ शकत नाही कसं लग्न केलं असं आहे. ते चांगलं नाही. जरा जोरात कडत होते, जरा जोरात तेव्हा तुकाराम बाबा म्हणजे कशाला तू एवढी त्रास करते. तर नको करू चिंता, वस्त्र आहे पोटात माऊली जगाची पांडुरंग. चिंता नको करू, सगळ्या जगाला तू पोचतो. तो काय तुला मला नाही पोचणार. आपण काय गुन्हेगार आहोत का? आपण त्याची भजन करतो. आपल्याला कसं नाही पोचेल तर आपल्याला पोचेल. चिंता नको करू पोटाची. आणि तुला वाटत असेल की तो वैकुंठात राहतो त्याला काय माहित आहे असं आहे. तसं नाही. तुका म्हणे जुली सांगतो पालखानी तरी तो जवळी आहे आम्हाला. तो दूर सांगतात ना बरं का. बहिरंग कसे बोलताना आचरण चरण ते सूक्ष्म तो हात दूर आहे म्हणतात असं आहे. पण तसं काही नाही असं आहे. तो परीच्या पलीकडे सांगतात नाही 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 इथे राहतो तो इथे. सगळ्या तुमचा आमचा सगळा हिसाब वाई घेऊन बघतो तो असं आहे. एक चांगली जमीनची बाजू आली अगरबत्ती लावली तर लिहून ठेवतो तो आपली हो का. हे आणि आज माझ्यासाठी अगरबत्ती लावली बस. आज माझ्या पायावर याने दोनदा मस्तक ठेवलं. आज याने माझं नाव चारदा घेतलं. असं सगळं लिहून ठेवतो. आणि आपल्या काही चुका असतात त्या सगळ्यांनाही लिहून ठेवतो. मोठ्या मोठ्या फक्त चुका लिहितो बरं का. 100 झाल्या की मग मारतो तो माणसाला टाळ बरं का. 100 चुका झाल्या की मग तो मारतो. जाऊ दे जास्त नाही माझी काय म्हणतात थोडा. तर देवाला कळली हात त्याची त्या भक्ताची. सारा पंढरपूर सोन्याचा झकाट पडला. चकातून लागला तो पंढरपूरचा. सगळी झाडं वेली सगळी सोन्याची. आश्चर्य वाटलं सगळ्यांना. काय असं आहे. म्हणजे एका बाजूला होतो एसीसी झालं. पण बघतो आता मंदिरात माझी देवी काय झाडू मारते का काय बघतो बघ असं आहे. तो गेलो तो पाहतो तो खरंच ती झाडू मारत होती. धावत गेलं तिचं दर्शन करायला. ते म्हटले थांबा 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 करा. त्यांचं दर्शन घ्यायचं त्यांचं.
आम्ही त्याच्या अंशभूत देव. तुम्ही हे सगळे जे देव आहेत ना, हे सगळे गणपती पासून सगळे देव अंशभूत आहेत, त्याला अंश म्हणतात. बरं, म्हणून त्यांची देवाची पूजा केली की कोणाला वाटेल की गणपती पूजा करून आणि देवाची पूजा करायला गेल्यावर गणपतीला आत्मा होईल. नाही, गणपतीला आनंद की आता हा मनुष्य माझ्या स्वामीची पूजा करायला लागला, कारण गणपतीचा बरोबर तो स्वामी. बरं, सगळ्या देवांचा तो सब देवांचा लाभ आहे. बघूया माझा पंढरीला बघूया देवांचाही देव असा आहे. म्हणून आपण बंधनात आहोत ना, पण त्याच आपण भजन केलं पाहिजे. इतर देवदेवतांचं भजन करायचं नाही. इतर देवदेवता मनुष्याला संसाराच्या बंधनातून सोडवण्याला योग्य नाही, सोडवण्याला सक्षम नाही. त्यांची ताकद तेवढी नाही. तुम्ही फार थोडं काय कपडा लागता मागितला तर ते देतील, पण संसाराच्या बंधनातून ते नाही सोडवणार. असा एक नियम आहे. म्हणून आपण त्यातच भजन केलं पाहिजे. म्हणून भगवान म्हणतात की जी संसार जो आहे ना, याला दैवी माया बोलते. ते दैवी गुणमयी, ही गुणमयी माया म्हणजे संसार. बरं का, इथं प्रत्येकाचा चित्त कुठेतरी बरं का अडकलाय. कोणाचं मुलात, कोणाचं मुलीत, कोणाचं सुनेत, कोणाचं संसारात, कोणाचं घरात, कोणाचं गाडीत, कोणाचं काय सांगता येत नाही. लाखो विषयाच्या प्रकारचे आहेत आणि त्या लाखो विषयामध्ये तो कुठेतरी गुंतून जातो मनुष्य. असा आहे संसार. करिता विचार तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका सुद्धा हा संसार पार करता येत नाही. असं आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी ते काम केलं बरोबर. ब्रह्मदेवाला का नाही संसार पार करता आला? कारण तो मोठा होता. मोठ्या माणसाचं काम नाही. त्याला या संसारातून लढून जायचं असेल त्याने बारीक व्हायला लागेल, लहान व्हायला लागेल. जगात कुठे होई देताई जवली माझी. सगळ्या जगातल्या सगळ्यांपेक्षा तो भक्त लहान होईल तर तो भगवान म्हणतात, तो मग मी त्याचा सांभाळ करेन. लहानपण तुकाराम बाबा म्हणतात लहान व्हावं. लहान जर झाला मुंगीसारखा तर त्याला साखर खायला भेटेल, आणि हत्तीसारखा मोठा जर झाला तर त्याला लाकडं खायला लागतील. त्याला साखर नाही भेटणार. हत्तीला साखर भेटणार नाही खायला, तर त्याला जर साखर खायची असेल तर त्याने मुंगी व्हायला लागेल. त्याप्रमाणे एकदम सामान्य बनलं पाहिजे. ब्रह्मदेवाला इतकं ज्ञान होतं तर कोणाला ज्ञान नाही. वेदाचं 4 भाग त्यानेच केलेले आहेत. बरं का, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद, हे वेदाचे 4 भाग जे त्यानेच केलेले आहेत. एवढं सगळं पारंगत होतं. सगळे गणपती भागवत वगैरे त्याला मुहूर्त होती. सगळ्या कला त्याला सांगितलं. जमिनीच्या बाबतीमध्ये त्याला तोडच नाही. बरं का, जमीन त्याला किती एकर सांगतात तुम्ही, सगळी दिसते तितकी त्याचीच जमीन, त्याच्याच व्यक्तीतला माल. हे जे सगळं दिसतंय ना आपल्याला, या पृथ्वीच्या या टोकापासून तो त्या टोकापर्यंत, ती सगळी त्याचीच जमीन आहे. जमिनीच्या बाबतीत कमी नाही, आयुष्याच्या बाबतीत कमी नाही, बुद्धीच्या बाबतीत कमी नाही, ज्ञानाच्या बाबतीत कमी नाही. पण मोठा होता म्हणून त्याला देव नाही आपला सजा करता आला, असा अर्थ आहे. म्हणून बारीक व्हायला लागेल. तर लहान होण्याकरता एक मार्ग आहे. बस तो मार्ग हा आमची तुकाराम बाबा सांगतात. पहिल्या चरणात बोलता का तुम्ही? बोल. नामाचे चिंतन प्रगट नामाचे चिंतन
काय करा, नामाचे चिंतन प्रगट पसारा, असा लग्ने करा ते असा आहे. इथे दुहेरी एक शब्द त्याने वापरलाय, फार योग्य शब्द वापरला त्याने असं सांगितलंय, नामाचं चिंतन करा आणि त्याच्यानंतर ते प्रगट पसारा करा असं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा नामचिंतन करू तर नामचिंतन करत असताना असे डोळे बंद करून आणि समज मनातल्या मनात म्हणायचं, तर त्याचं नाही सांगितलं त्याने. ते काय बोलले, प्रगट पसारा, प्रगट करा, ते स्पष्ट ऐकायला जाईल लोकांना, पण तसं बोलत तुम्ही असं सांगितलं. आणि त्याच्यानंतर चिंतन पण हा शब्द वापरला त्याने. तेव्हा त्यांना असं सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही वैखरीने भगवंताचं नामस्मरण कराल तेव्हा ते नामस्मरण चित्ताला स्पर्शित असलं पाहिजे, चित्तातून ते आलं पाहिजे. नामस्मरण आम्ही जेव्हा सगळेच लोक करतात ना, पण नामस्मरण जेव्हा तुम्ही आम्ही करतो जेव्हा, तेव्हा चित्त तिथं ठिकाणावर नसतं ना. हा, नामस्मरण परमार्थ करताना चित्त बरोबर असलं पाहिजे, मन बरोबर असलं पाहिजे. मन बरोबर जर असेल तर मग तुम्ही परमार्थाच्या संबंधाने कोणती क्रिया करा, ती क्रिया परमात्म्यापर्यंत पोचते, असा असा अर्थ आहे. म्हणून नामचिंतन करायचं म्हणजे प्रगट तर झालं पाहिजे ते, कारण प्रगट जर झालं नाही तर मनातल्या मनात करू म्हणाल तर ते नाही परवडणार आपल्याला. मन फार चंचल असल्यामुळं ते आपल्या काही येत नाहीत, कोणाच्याच काही येत नाही, तर आपल्या कसे आपण तर एकदम सामान्य माणसं, मोठी मोठी भली भली माणसं. बास मने आकलेले सर्वांशी, परी मन ना आकले कोणाशी, चंचल मी मन प्रमादी बलवत दृढम तस्याहं निसर्गणे वायुवी वसुदुष्करम असे म्हणतात. म्हणून मन एक निश्चल राहील असं आहे. मन एक आणि अन्नाची साय होईल, हे विशेष चिन्ह घडेल याची लागी. बरं का, भगवान म्हणतात एक अर्जुन जे बोलतो की मन निश्चित राहील असं ते मला वाटत नाही. मरकट समाधी येईल का राहा म्हणितल्या राहील महावातू, म्हणून ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी येईल, माकडाला समाधी येईल हे शक्य आहे का महावात राहा म्हणितल्या राहील महावातू, किंवा मोठा जोराने समुद्र खवळला किंवा सोसाट्याचा वारा आला आणि त्याला सांगितलं हे जरा थांब, तो थांबेल असं थोडं आहे का? त्याप्रमाणे मन चंचल आहे फार. तेव्हा वैखरीतून नामस्मरण केलं पाहिजे आणि ते मनातून स्पर्शित झालं पाहिजे असं आहे. ते समजा कल्याणहून गाड्या सुटली, जर ती इथं जायची असेल शहापूरला, तर मग ते असे बोलतात कल्याण भिवंडी व्हाया शहापूर ना, शहापूर वाया भिवंडी, वाया भिवंडी. हा, कल्याण शहापूर वाया भिवंडी, कल्याण शहापूर वाया भिवंडी. अर्थात ती शहापूरला जायची गाडी, पण इकडून ती भिवंडी घेऊन जाईल असं आहे. त्याप्रमाणे इथून नामस्मरण होईल ते चित्तापर्यंत पोहोचेल आणि चित्तातून मग ते ठरल्या ठिकाणी देवाकडे जाईल. ठरल्या ठिकाणावर शहापूर हा देवाच्या ठिकाणी आहे बरं का. हा शहापूर हे देवाच्या ठिकाणी आहे आणि भिवंडी हे मनाच्या ठिकाणी आहे आणि कल्याण इथं आहे. कल्याणहून निघालेली शहापूरला जाणारी गाडी ती अगोदर भिवंडी कुठून जाईल, त्याप्रमाणे घेतलेलं नाम अगोदर मनाकडे आणि मनातून मग ते देवाकडे पोहोचेल. ये बात है. विठ्ठल विठ्ठल नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा ते जिथे असाल तिथे. स्वयंपाक करीत असताना देवाचं नाव घ्यायचं, चपात्या लाटताना देवाचं नाव घ्यायचं, आंघोळ करताना देवाचं नाव घ्यायचं, चालताना देवाचं नाव घ्यायचं, एसटीत गाडीत बसलो तर त्याचं चिंतन करायचं. ऍक्सिडेंट नको व्हायला आणि काय नको व्हायला असं आहे, नको मारायला, नको काही करायला. काय यमाची दिशा आपल्याला नेण्याची, जर आपण त्याचं नाव घेत असू तर यमाची काय दिशा आहे असं आहे. दड 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 दुड 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 कळ सुटला नलिकाला बापुडिया रे, शिवनाम शीतल मुखी सेपा कापडिया रे. असा अर्थ आहे. म्हणून अशा प्रकाराने परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे जिथे असाल तिथे. जिस देश में जिस वेश में परवेश में रहो. बरं का, काय शब्द आहे तो
विठ्ठल 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 राधारमण 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 गो जिस रंग में जिस ढंग में जिस संग में रहो राधारमण 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 कधी असा तिथे मग काय करेल तो सोडविल माझा स्वामींचे स्वामींचे बोला आम्ही जर असं नामाचं चिंतन केलं तर तो परमात्मा आपल्याला संसाराच्या बंधनातून सोडेल असे बोलतात तुकाराम बाबा. सोडविल माझा स्वामी हिचेची प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही. आता संसाराच्या बंधनातून सुटण्याचे दोन क्षेत्र आहेत अशा प्रकारचा. एक अंतकरण मोकळं करणं. अंतकरण कुठेतरी अंतकरणाचं कुठेतरी अटॅचमेंट झाला असेल, बरोबर? अटॅचमेंट बरोबर शब्द आहे ना? हा, अटॅचमेंट झाला असेल तर तिथून तो सोडवतो. त्याच्यानंतर काय मोठा अशा प्रकारचं व्यवहारिक कार्य असेल संसाराचा तर तिथून तो सोडवतो. काय बरं काही खटला फुटून कोणत्यावर अटकला असेल, कोणाचा काय त्रास झाला असेल, शारीरिक काय त्रास असेल तर त्याचं चिंतन केलं तर तो त्याच्यातून सोडतो. असा मनामध्ये जी विषयांची जी पकड बसलेली आहे ती पकड सोडवण्याकरता त्याची जरुरी आहे. म्हणून ते विषयाच्या पकडीतून तो सोडवी. पण त्याच्यानंतर काही व्यवहारिक संकट, लौकिक संकट बोलतात त्याला. अंतकरणामध्ये विषय येणं हे अलौकिक अशी प्रकारची मोठी बाधा आहे, कठीण बाधा आहे. तिथून सोडवणं परमात्म्याचं मुख्य काम आहे. पण काही प्रसंगी सामान्य अशा प्रकारचं लौकिक काही संकट त्याच्यातून तो सोडवतो. तर तुम्हाला सांगू भक्ती विजयामध्ये जगमित्र नागाची कथा आली. जगमित्र नागा ज्या गावामध्ये राहत होते त्या गावात त्यांच्यावर गाववाल्यांचं फार प्रेम होतं. सप्ताह करायचा, सगळं काय जेवायला करायचा, तो सगळं काय सगळे लोक त्याला प्रेमाने द्यायचे. तर त्या गाववाल्यांनी त्यांनी काय ठरवलं की त्यांनी सगळ्यांनी जमीन दिली त्यांना. तू कोणी अर्धा एकर, कोणी 1 एकर, कोणी अशी 120 एकर जमीन त्याला दिली. त्याला सांगितलं तुमच्या नावी राहू द्या आणि तुम्ही या जमिनीच्या उत्पन्नातून सप्ताह करायचा असं. म्हणून तो सप्ताह करायला लागला. पण एक दिवस असा नवीन तलाठी आला त्या गावातला, त्या याच्यातला हद्दीतला. तो तलाठी आला, त्याने सांगितलं की त्याचं बघितलं तर म्हटलं हे चालणार नाही, एकट्याच्या नाव हे जमीन अशी देता येत नाही वगैरे हे सगळं काय. मोठ्या नास्तिक मताचा माणूस होता तो, असा आहे. तर मग म्हटलं ते तुमच्या नावावर ठेवता येणार नाही. तर ते गावाले सगळे आले, मोठी माणसं, सरपंच वगैरे. त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना ती प्रेमाने दिलेली आहे, ते आमचा सप्ताह करतात, सगळ्या गावाला जेवण घालतात वगैरे, सगळे लोक तिथे जमतात, तुम्ही तसं नका करू. म्हटलं ते काय चालणार नाही, तर मला ते जमीन त्याच्यातून काढायला पाहिजे. जास्त काकुतीला आल्यानंतर कुठे तो काय त्याला बोलला इकडे असं बोलवलं. तर काय बाबा तुमचं काय नाव? तो बोललो मला जगमित्र नागा म्हणतात, याला जगमित्र नागा म्हणतात. असं का? म्हणजे तू जगाचा मित्र आहे? हो म्हटलं मी जगाचा मित्र आहे. असं आहे. त्याला फजितीच करायचे होते त्या तलाठ्याला, म्हणजे सरकारी अधिकारी, तलाठी म्हणजे सरकारी अधिकारी. तर त्याने सांगितलं मग चालेल, मग आमच्या आजची 24 तारीख आहे ना, हा. तर त्याने सांगितलं 10 तारखेला माझ्या मुलीचं लग्न आहे, ते आमच्या मुलीच्या लग्नाला ना वाघाचं दैवत लागतं, पूजा करा. तर तुम्ही वाघ घेऊन येऊ शकतात, तुम्ही जगमित्र आहात ना, वाघाला घेऊन या. असं म्हटलं चालेल ना. ते 10 तारीख आली तेव्हा घेतलं, याचा उपकरण होता
हा जरा तोकडा उपरणा दिलाय तिने वैशालीने, पण तसा लांब होता उपरणा. तर तो दिला, घेतला गळ्यात आणि निघाले गेले जंगलामध्ये गेले आणि देवाला हाक मारली. येयो 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 जंगलामध्ये हाक मारली देवाला, येयो 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 धावून या, धावत या देवा तुम्ही आता. आणि आले. हा जो जंगलातला वाघ असतो ना, तो जवळजवळ 6 फुटीचा असतो. 6 फूट आणि 3-4 फूट उंचीचा. पण हा वाघ 10 फुटीचा झाला. हा वाघ ओरिजिनल वाघ आला. मग काय असं आहे, 10 फुटे आला. त्यांच्या पुढे उभा राहिला, दारकाली फोडली, सगळा जंगल आणला. असं आहे. कशा करता बोलावलं भक्तराज, काय जरुरी आहे म्हटले, आमचे एक तलाठी त्यांना जरुरी आहे तुमची. तर बोलवलं. त्याने सांगितलं की त्यांच्या मुलीच्या लग्नाला वाघाच्या दैवताची पूजा करतात, तर तुम्हाला बोलवायला सांगितलं, तर मी बोलावलं तुम्हाला. चला. तर बांधला, पर्ण घालला, त्याच्या निघाले. तुम्हाला सांगू त्या गावाला कोट होता, कोट ते बरं का, दरवाजा मोठा एकच गेट. तुम्हाला सांगू पॅक असल्यामुळं तो काय निघेल. पण या वाघाने एक दारकाली फोडली. तो लोखंडाचा जो दरवाजा होता ना, गेट, तो गावाचा पार पडला. एवढी ताकद त्याला. आणि मग तुम्हाला सांगू ते गोवारी वगैरे सगळी ती गावामध्ये बाहेर ती आलेली सगळी मंडळी गावात बाहेर ती म्हणजे हिंडणारी आतमध्ये ती त्याची जी पलापण झाली तुम्हाला सांगू. जो तो ज्याच्या त्याच्या याच्यात गल्लीत कोणी वर, कोणी दुसऱ्या माल्यावर, कोणी खिटकुटून बघू लागलं सगळं. तर त्याची पलापण झाली. बघितली नागाने सांगितलं, अरे तुम्ही कशाला पळता, तुम्हाला काय भीती आहे. ते आम्ही बोलवलं तर ते आले, तो काही कोणाला खाणार नाही. त्याला सुद्धा तो खाणार नाही काही दत्ताला. त्याला पण त्याला पूजा करायची आहे ना, तो पूजा करू दे त्याला असं. आणि तुम्हाला सांगून गेलं तेवढं त्याने दरवाजा लावला. दरवाजा लावला. आता इतका मोठा गेट उघडला, एका दारकालीत तो कुठे गेला, तर याचा दरवाजा किती भारी असेल. पण देवाने तसं नाही केलं तिथं, कारण त्याला परीक्षा बघायची होती ना. 2-4 पोरं होती, घरवाली होती ती. मग तो लायला असा लपून घरवाली पोरावालांच्या मागे. मग ती घरवालीने सांगितलं, जा की आता, का आम्हाला पण घालवता का तुमच्या बरोबर. ही बघा कशी गमत, ही बायकोची गमत अशी आहे. शेवटी ती सांगते, तुम्ही मला आता येते, आम्हाला मारता. ये बात आहे. मग मात्र त्याचे डोले उघडले. अरे रे, ज्याच्यासाठी मी एवढे लोकांकडून पैसे वसूल करत होतो, आपलीच जमीन नावी करायची असली तर त्यांना हजारो रुपये, लाखो द्यायला लागतात. ते असे नाही मारतील तर काय. असं आहे. मग त्याने समजलं की आपला आता दुसरा मार्ग नाही. बस जगन मी तर नागाच्या मस्तकावर काय पायावर मस्तक ठेवला आणि काय श्री संतांची माता चरणावरी साष्टांगे सोडून आता आम्हाला संत दयालू असतात. सांगितलं काय नाही, तुम्हाला पूजा करायची आहे ना, कारण ते तुम्हाला काय खाणार नाही. त्याला दर्शन वगैरे निघून गेले वाघाच्या रूपाने. म्हणून या अर्थाने तो तुकाराम महाराज म्हणतात, सोडवेल माझा स्वामी निश्चयची प्रतिज्ञा आहे दासी केली आम्ही. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येकाला असं वाटतं की आम्ही पापी आहे म्हणून आम्ही फार चुका केलेल्या आहेत. तर भगवान चुका नाही बघत बरं.
आमच्याकडे एक मनुष्य होता, तर तो 60च्या ह्याच्यात गेला. तर त्याला आमच्या गुरुजींनी सांगितलं, अरे बाबा मालकरी हो ना तू, हरिपाठाला वगैरे येत जा. तर तो बोलला, आता 60 वर्ष आम्ही चांगलं काहीच केलं नाही, आता करून काय होईल, आता जगलं गेलं, आता काय काय करून भागलो, आता देवपूजेला लागून का उपयोग होईल. तेव्हा त्याने आमच्या गुरुजी सांगितलं, अरे काय नाही, उद्या मरणार असं जर आपल्याला समजलं तर आज जरी माल घातली ना तरी त्याला मोक्ष आहे. असं आहे. तर तू तर तेवढ्यापर्यंत नाही गेलं ना, म्हणून तू परमार्थाला लाग, मालकरी बन बस. कारण का गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वशे होय, तिसऱ्या चरणामध्ये सांगतो. गुणदोष नाही बघत भगवान. एकदा का आपण मी त्यात तू हे देवा मी तुझा आहे, मला दुसरा कोणी नाही, इतकं फक्त बोललं पाहिजे की तो त्या भक्ताचा त्या व्यक्तीचा स्वीकार करत असतो. असा अर्थ आहे. आपल्या भागवतामध्ये एक पिंगला नावाच्या वेश्या होती ती, तिचा तो व्यवसाय, त्यामुळे ती एक दिवस अशी सजून धडून दरवाज्यामध्ये उभी राहिली. 8 वाजल्यापासून उभी राहिली. त्या दिवस एक पण पुरुष तिच्याकडे सरकटला नाही, बघितलंच नाही तिला. 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, कोणी येतो का म्हणून ती बघायची, आत जायची. तर आत गेल्यानंतर काही खडबड नाही, परत बाहेर यायची. आला का कोणी सरडा उंदीर वगैरे काही आवाज केला की परत बाहेर यायची, बघायची आला का. कोणी आला असला तरी तो सहज चालत असला, त्याची इच्छा नसताना देखील त्याला दगडच मारेल, नाहीतर डोलात चमकेल. एकच महाराजांनी ती लिहिली म्हणून मी बोलतो असं आहे. पण नाही, 4 वाजले, 4 वाजले तेव्हा ती समजली की आता संपलं, तर रात्र संपली, आता काही कोणी येणार नाही. आणि म्हणून तिला देवाची आठवण नाही की चाललंय काय माझं हे, एक मीच पुरुषाची वाट मी बघून राहिले, तो माझं मला काय सुख देईल. जर ते सुखी जर असते तर माझ्याकडे कशाला आले असते. ज्या अर्थी ते माझ्याकडे यायला बघतात त्या अर्थी ते दुखी आहेत ना, असं आहे. म्हणून तिला देवाची आठवण आहे. तव साई झाला हृदय निवासी, तव साई झाला हृदय निवासी, तव साई झाला हृदय निवासी, तव साई झाला हृदय निवासी. दिदी आईची नाचे नाही, दिदी आईची नाचे नाही, दिदी आईची नाचे नाही, दिदी आईची नाचे. तो साई झाला हृदय निवासी. आणि त्या पिंगलीच्या हृदयामध्ये असलेला परमात्मा तिला सहकारी बनला आणि अशी तिला बुद्धी दिली की अरे रे रे रे, माझ्यासाठी मीच कोणीच नाहीये. तेव्हा बस झालं. येची रात्री येची दिनी झाली वैराग्य प्राप्ती, वैराग्याची प्राप्ती झाली. बस देवा प्रसन्न झाला, तुष्टला भगवान, बस भगवंताला आनंद झाला. म्हणून तुकाराम बाबा सांगतात नामाचे चिंतन प्रगती. त्या क्षणी तिने चिंतन केलं आणि तिला ती मोक्षाला प्राप्त झाली, असा अर्थ आहे. आणि म्हणून शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की अशा प्रकाराने ज्या संसारासाठी आम्ही खस्ता खात आलो, ज्याच्यासाठी आम्ही भांडण केली, ज्याच्यासाठी आम्ही मोठे मोठे चुका करून बसलो, तो सारा संसार कडू वाटेल. तुका म्हणे कडू वाटतो संसार, वाटतो
गोड मानणारे आपण तुम्ही आम्ही आहोत. बस जसं सांगू का तुम्हाला, एकनाथ महाराजांनी एक उदाहरण दिलं. पूर्वी आम्ही शेतकरी लोक ना, आपण तुम्ही पण शेतकरी आहात ना, तिकडचे आता इथं आपण शेतकरी सोडले, हा पण आता एक शेतकरी तुम्ही, तर ते शेतावर गेल्यानंतर सर्पदंश व्हायचे. असं आहे, मला एकदा झाला होता. त्याच्यानंतर विंचू 2-3 वेळेला लागला होता मला. तो 24 तास माणसाला नाचवतो तो विंचू, 24 तास ठरल्याप्रमाणे. तसं तर जर समजा सर्पदंश झाला ना, तर नक्की सर्पदंश झालाय का दुसरंच काही झालंय याला, तर मग त्याला ते तपासण्या करता त्याला खायला मिरची देतात, लवंगी. तर ती लवंगी मिरची त्याला दिल्यानंतर जर सर्पदंश झाला असला तर ती त्याला पुचट लागते, म्हणजे कडू तिखट नाही लागत. असं आहे. त्याच्यात नाही झालं तर मग त्याला मीठ देतात खायला. तो मीठ पण खारट नाही लागत. कडुलिंबाचा पाला देतात, तो गोड लागतो त्याला. असं आहे. तसा संसार जर आपला संसार रूपी सर्प जर आपल्याला जर दंश केला असला तर तो संसार गोड लागतो. असं आहे. आणि उतरला एकदा का मग तो कडू लागतो. सर्प चढिल्या माणूसा, गुळ कडू लागे जैसा, कडुलिंब खाय घसघसा, गोड गुलसा म्हणून. गुळ दिला का तो सांगतो हे कडू लागतो बोलतो, आणि कडुलिंब दिला का घसा घसा खातो, गुलासारखा लागतो बोलतो तो. ही बात आहे. ही गोष्ट अशा प्रकारची आहे. आपल्याला जो पर्यंत संसार आवडतो, पैसा अडका घर दार गाड्या घोडे हे समजा आवडतं ना, आपण समजा 20 चढलाय, 20 चढता आहे. असं आहे. आणि जेव्हा तो उतरतो तेव्हा त्याचा तिटकारा येतो, विठोबा रखुमा. सांगतात ना विद्वान सर्वत्र पूज्यते. पण त्याला चांगलं वागलं तर कुठे पण पूजा होते त्याची, त्या व्यक्तीची. त्याप्रमाणे आहे.
असं तेव्हा इतक्या मंडळींनी सगळ्यांनी मला एवढं प्रेम दिलं छोट्याशा लोकांनी. आणखी काय पाहिजे? तर मी समजतो 1000 लोकांमध्ये माझं कीर्तन झालं. येते सत्यत्वाची प्रतीती येते तेथे तर माझी जोड असं होतं तेव्हा. त्या ठिकाणी ती रामायणाची ग्रंथाची जी काही सांगता झाली आहे, रामायणाचं वाचन त्याच्यामध्ये सांगता केली, सालाबत्ताप्रमाणे गेली. 16-17 वर्ष झाली. 16-17 वर्षे त्या घरामध्ये ग्रंथाचं वाचन होतं आणि त्याचप्रमाणे त्याची समाप्ती होते. ती 2 वर्षे झाली. गेल्या वर्षी आपल्या कोरोनाने आपल्याला एका ठिकाणी आणलंय. तर आम्ही असं ठरवलंय आता एकाच ठिकाणी राहायचं. आता परत वर बिल कुठे जायचं नाही. इथेच आपली 25-20 माणसामध्ये आपला सेवा करायची. थोडक्यात सेवा. आणि आता याच्या आजचा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये माझं तर मन सुरुवातीपासून भरून राहिलेलं होतं बरं का. मन भरून राहणं हे परमात्म्याची कृपा समजायची बरं का. तर त्यामुळं मला तुमच्याशी एक खाजगीरित्या बोलायला लागलं बरं का. खाजगीरित्या आणखी त्याला काय शब्द आहे हो? प्रायव्हेट बोल बरं का. हे प्रायव्हेट बोलणं तुमच्याशी. असं प्रायव्हेट बोलणं वेगळं असतं. तर समजा आता इतकी सगळी मंडळी एखादी गोष्टी तर मला एका व्यक्तीला जर सांगायची असली तर त्याला चुपचाप होतं, त्याला प्रायव्हेट म्हणतात बरं का. प्रायव्हेट सांगायचं गोष्ट. आता विशेष सांगायचं असं तेव्हा मी आज तुमच्याशी प्रायव्हेट बोललो. कारण माझी एक जिव्हाळ्याची मंडळी आहे त्यामुळं मला विशेष तुम्हाला सांगायचं झालं. प्रेमाची मंडळी आहे त्यामुळं मला तुम्हाला विशेष सांगा वाटतं. आज मी या मंडळीला विशेष सांगेन. मी आज विशेष सांगेन. तेव्हा आता घरी जाताना देवाचं नाव घेतील ते, जेवताना बोलताना भांडून घालून तरी देवाचं नाव घ्यायचं. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बसता हरी बोला. ज्ञानेश्वर